नमस्कार मित्रांनो, मी निसर्गोपचार तज्ञ स्वागत तोडकर आपलं मराठी वैद्य चॅनल मध्ये स्वागत करतो। महिला मंडळ पाया पडतो, इमोशनल व्हायचं नाही, इमोशनल अजिबात व्हायचं नाही। हे देव माझ्याच बाबतीत का करतोय, मलाच असं का होतंय, अनामिक भीती वाटणे, हृदयाची धडधड वाढणे, कुणाच कोणतरी मेलेलं असतं ते ऐकलं की लगेच त्यांचं काळीच धाड 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 करायला लागते। हा काय रोग नाही, हे हार्मोन्स इनबॅलन्स मुळे होतंय, सगळ्या बायकांना होतंय। हे तुम्हाला वाटते तुमच्या बाबतीतच होते, सगळ्या बायकांना होते। गाजराचा रस काढायचा, मोठं फुलपात्र भरून त्याच्यात एक चमचा मध घालायचा, हे प्यायचं। तिसऱ्या दिवसापासून हळूहळू धडधड कमी होते बघा, अनामिक भीती निघून जाते। 21 दिवस फक्त करायचं बस, वर्षभर परत त्याचं तोंड बघायचं नाही। काय लागतंय सांगा बरं चांगलं राहायला? असे बरेच इलाज आहेत, तुम्ही युट्यूब वरती बघा, मराठी वैद्य चॅनल आहे त्याच्यावरती बघायचं। महिला मंडळ जास्त आहेत, माझ्या माता भगिनींना मी एक विनंती करतो की आमचं महिला स्वास्थ्य फाउंडेशन आहे, म्हणजे महिलांसाठी ना, महिलांचं आरोग्य चांगलं कसं राहील, म्हणजे मासिक धर्मामध्ये सुद्धा बऱ्याच अडचणी असतात, बरेच महिलांच्या मध्ये गैरसमज आहेत मनामध्ये। काही गोष्टी अशा असतात की महिला आपल्या मैत्रिणीला बोलू शकत नाहीत, मुलगीला बोलू शकत नाहीत, आईला बोलू शकत नाही, किंवा मुलगी आईला बोलू शकत नाही, नवऱ्याला सुद्धा बोलता येत नाहीत काही अडचणी, कारण नवरा किती समजून घेईल आणि गैरसमज, कारण सगळेच काही डॉक्टर नसतात। तर असं जर तुम्हाला काय अडचणी असतील तर तुम्ही 0231 26 88 800 हे तर मला वाटतं आहेत का, हे नंबर आहेत बघा, ह्याचा फोटो काढून न्या, ह्याच्यावरती फोन करा आणि माईंशी बोलायचं आहे म्हणून सांगायचं। महिला स्वास्थ्य फाउंडेशन मध्ये माई बोलतील तुमच्याशी, तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्याच्यावरती प्रॉपर तुम्हाला ट्रीटमेंट, तेही घरच्या घरी, आणि घरचे इलाज करायचे। हे लक्षात ठेवा, आमचा जास्त रोग एकच आहे की लोकांनी घरगुती उपाय करावे। अहो आपल्या घरात गोट्यात सुद्धा ना, म्हशीचा गोठा असतोय ना, त्याच्यात सुद्धा आपल्याला औषध आहेत माहिती आहे का, तिथल्या मलमूत्रापासून सगळ्यांपासून। अहो आपण बघतोय जनावरांना आम्ही काय करतो, निरगुडीच्या पानांची धुमी घालतो, मच्छर चावू नयेत, बरोबर आहे का नाही, चिलट चावू नयेत, ढास चावू नयेत, किंवा बाकी कीटक येऊ नयेत म्हणून आम्ही करतो। घरात कोण करते का सांगा बरं? मग करायला काय झालं, का रोग येतोय आपल्याला? हे करायला पाहिजे। कडुलिंबाची पानं, रोज संध्याकाळी 5 कडुलिंबाची पानं फक्त घरात जाळायची, तुमच्या घरात कोण आजारी पडू शकत नाही। सायंटिफिक रिझन आहे, कडुलिंबाच्या पानामध्ये दूषित वातावरण घालवण्याची ताकद फक्त कडुलिंबामध्ये आहे। पूर्वीच्या लोक बघा, तुळशीचं जे झाड असायचं, रोप असायचं, किंवा तुळशी वृंदावन दारातच का असायचं? आता कमी झाल्यात, आता तुळस कोण बांधत नाही, पण दारात बरोबर समोर, कारण येता जाता त्याच्या ऑक्सिजन मध्ये ना, बाहेरून येणारे सगळे जंतू विषाणू मारण्याची ताकद ह्या तुळशीच्या त्या ऑक्सिजन मध्ये असते, आणि म्हणून तिथनं गेल्यानंतर माणूस आजारी पडत नाही। ऑक्सिजन तिथला मिळाल्यानंतर माणूस फ्रेश होतो। दवाखान्यात समजा तुमच्या छातीत दुखायला, दवाखान्यात नेल्या पहिलं काय लावतात? ऑक्सिजन लावतात। ऑक्सिजन लावलं की फ्रेश होतोय, मग ते तुळशीच्या इथनच गेल्यानंतर ऑक्सिजन मिळतो, फ्रेश होतो, घरात वाद होत नाहीत, कलह होत नाहीत, भांडण होत नाही। आता ही तुळशीची रोपं लावायची बंद केली तेव्हापासून घरात वाद वाढले, महिलांनी बांगड्या घालायच्या बंद केल्या तेव्हापासून शिजरचं प्रमाण वाढलं। डोक्यावरला पदर, आज आमच्या त्या आजी बघा, मावशी बघा, त्या अजून बऱ्याच जुन्या महिला ज्या आहेत त्यांच्या डोक्यावर आता इथं समोर बसल्यात तरी सुद्धा पदर आहे। नवीन मुलींच्या मध्ये आहेत का? दाखवा बरं, का तुमची केस गळती होऊ नये सांगा बरं। टाळ्या वाजवा, खरंच यांच्यासाठी टाळ्या वाजवा, या मावशींच्यासाठी, त्या ताईंच्यासाठी टाळ्या वाजवा। आणि एक खेडेगावात मिळते,